महानगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुल जो आहे तो वाजलेला आहे आणि मतदार जे आहेत आपल्या सोबत आहेत. आपण बघतो की जे नगरसेवक आहेत हे तयारीला लागलेले आहेत. 151 जे नगरसेवक आहेत ते यानंतर आपल्या नागपूर शहराचं प्रतिनिधित्व करणार आहेत आणि त्यासाठी 15 जानेवारीला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत. त्यापूर्वी आपण नागपुरातील जे मतदार आहेत त्यांच्याकडनं त्यांची काय प्रतिक्रिया आहे मतदानापूर्वी, ते मतदानाला तयार आहेत का, त्यांना नगरसेवक कसा हवा आहे या संदर्भात आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. मी सध्या नागपूर शहरातील संविधान चौकामध्ये आहे आणि इथे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर जे आहेत लोक असतात नेहमीच. काय सांगाल, युवक मोठ्या प्रमाणावर आज आपल्या सोबत आहेत. मतदार म्हणून तुम्ही तयार आहात का निवडणुकीसाठी? हो, मतदार म्हणून आम्ही निवडणुकीसाठी तर तयार आहोत, पण गेल्या मागील 3-4 वर्षापासून आमच्या प्रभागात किंवा प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक नाही. व्हेरियस समस्यांना लोकांना सामोरे जावं लागत आहे. त्या समस्या सॉल्व्ह नाही होत आहे. कुठेतरी NMCने त्या समस्याकडे आधीपासूनच लक्ष द्यायला पाहिजे होतं. सर्वात मोठ्या समस्या आता जनतेला ज्या त्रासत आहे, जसं आरोग्य झालं, शिक्षण झालं आणि रोजगार झाला, ह्यावर बोलण्यासाठी कुठेच कुणीतरी समोर नाही येत आहे किंवा कुणी त्या प्रश्नावर पण लक्ष देत नाही आहे. NMCमध्ये मागील आपण बघतो की लगभग 5 ते 6 हजार जागा रिकाम्या, एक अंश पण नाही आहे त्याचा. तर तो अंश मोठ्या प्रमाणावर राहायला हवा. तर तरी 50% तरी त्यांनी जागा द्यायला पाहिजे होते. ज्या प्रमाणावर आपण बघतो की नागपुरातून पलायन होत आहे, नागपुरातून जॉबसाठी लोक मुंबई, पुणे हे असे, म्हणजे नागपुरातूनच नाही तर प्रत्येक म्हणजे आपण बघू विदर्भाच्या जिल्ह्यातून. आज आताच काल परवाच्या 2 दिवस अगोदर विदर्भाचं सेशन संपलेलं आहे. पण विदर्भाचे जे मुख्य मुद्दे होते, जे इथलं शिक्षण, रोजगार हा जो मेन मुद्दा आहे, ते मुद्दा न लक्षात घेत त्या मुद्द्यांवर चर्चा सुद्धा झालेली नाही. इथले जे शेतकरी आत्महत्यांची समस्या आहे त्यावर सुद्धा चर्चा झालेली नाही. तुम्हाला कसा नगरसेवक पाहिजे? आम्हाला आमचे जे लोकल मुद्दे आहेत त्याच्यामध्ये PSC असो, लहान हॉस्पिटल असो, आणि आमची मागणी आहे की भारतीय जनता पार्टीने जे केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, तिथे महाराष्ट्रामध्ये त्यांनी 50,000 महानगरपालिकेच्या शाळा बंद केलेल्या आहेत. नागपूरची तुम्ही शाळा महानगरपालिकांची अवस्था बघाल तर खूप दयनीय आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यामध्ये खूप असमर्थ आहेत. त्यांचं खूप नुकसान होत आहे. हे सगळं प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे हे जे धन्नासेठ आहेत, अरबपती लोक आहेत, हे सगळे आपल्या लोकांना हे प्रायव्हेट शाळा उघडून त्यांना शिक्षण, हे त्यांच्या शाळेला फायदा पोचला पाहिजे म्हणून आम जनतेला तिथे आम जनता त्यांच्या शाळेमध्ये टाकून त्यांचा फायदा करत आहेत. जेव्हा की महानगरपालिकेची शाळा उघडल्या पाहिजे, त्याला CBSE पॅटर्न केला पाहिजे. अपेक्षा अशा आहेत की नगरसेवक हा निष्पक्ष असावा. समाजाला ज्या काही नगर विभागामध्ये अडीअडचणी येतात त्या कोणत्याही जातीभेद न करता, लहान मोठ्याचा भेद न करता विकास करावा आणि नुसतं पैशाचा व्यापार करून निवडून येणारे नगरसेवक आम्हाला नको. प्रज्ञा जागृत असलेले, निष्पक्ष, शिकला सवरला उमेदवार असावा आणि समाजाच्या ज्या वेदना आहेत ग्रासरूटवरच्या त्या समस्याला समजून समाजाची सेवा करणारा जर उद्या उमेदवार उभा झाला तर आम्ही त्याला मतदान करू. हा आमचा अधिकार आहे. तर सामान्य जनतेच्या बिलकुल थोड्या मागण्या आहेत, थोड्या अपेक्षा आहेत की ज्या मूलभूत त्यांच्या सोयी सुविधा असतात त्या त्यांना हव्या आहेत. असा नगरसेवक असावा. नागपूर महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करतील आपापल्या प्रभागाचं. काय सांगाल, मतदान होणार आहे 15 जानेवारीला, निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. कसं बघता, तुम्हाला कसा नगरसेवक हवा आहे? तुम्ही सज्ज आहात आता मतदानाकरता? मी सर्वप्रथम तर तुमच्या न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो की तुम्ही हा समाजाचा ज्वलंत प्रश्न विचारलेला आहे.
की नगरसेवक कसा असावा. आता तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. मला सांगा, नगरसेवकाला पेमेंट किती असते आणि कमावते किती, या गोष्टीवर सुद्धा चौथ्या स्तंभानं जर लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल. पहिला प्रश्न माझा, कारण नगरसेवकला मला वाटते 25,000 रुपये पगार असतो, पण जेव्हा तो 5 वर्षानंतर असतो त्याची इकडे कमाई भरपूर झालेली असते काही काही नगरसेवकांनी. नगरसेवक हा निस्वार्थी असावा आणि समाजाचा विकास व्हायला पाहिजे. आता समाज म्हणजे काय, तर मानवी समूहाचे जाळे म्हणजे समाज. थोडक्या मागण्या या मतदारांच्या आहेत आणि त्या पूर्ण करणारा नगरसेवक यांना हवाय असं देखील त्यांचं म्हणणं आहे. 15 जानेवारीच्या निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी नागपुरातील जी जनता आहे ती मतदान करायला तयार आहे, कारण अनेक वर्षांनी ह्या निवडणुका होत आहेत ज्याची ते वाट पाहत होते. नगरसेवक आतापर्यंत नाही, त्यांची समस्या जाणून घ्यायला कोणी इथे उपलब्ध नाही आणि इतक्या वर्षांनी आता हे निवडणूक होत आहे. त्यासाठी मतदार जो आहे, मतदार राजा जो आहे तो सज्ज आहे, परंतु काही थोड्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना नगरसेवक जो आहे त्यांच्या अपेक्षा आहेत. आपल्या शहरात आरोग्याची सेवा असेल, शिक्षणाची सेवा असेल, पाणी असेल, या गरजा त्यांच्या पूर्ण करणारा नगरसेवक त्यांना हवा आहे. असा हक्काचा नगरसेवक त्यांना हवा आहे असं मतदारांचं म्हणणं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.